नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंडीचा सीझन सुरू झाला आहे. आज आपण जवसाचे लाडू करणार आहोत. जवसाला काही ठिकाणी आळशी म्हणतात. जवस खूप पौष्टिक आहे. जवस उष्ण असल्यामुळे थंडीच्या सीझनमध्येच खाल्ले जातात. जवसाचं सेवन केल्यामुळे सांधेदुखी, केस गळती कमी होते. लाडू करण्यासाठी अर्धी वाटी जवस घेतले, 1 वाटी मखाणे घेतलेत, 1 वाटी साजूक तूप घेतले. तूप आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत. 1 वाटी गूळ घेतला आहे, गूळ बारीक चिरून घेतला आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे. डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही किसलेलं सुकं खोबरे घेऊ शकता. 10 काजू, 15 बदाम आणि 4 ते 5 अक्रोड घेतलेले आहेत. 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत आणि 1 चमचा खसखस घेतली आहे. सर्व साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढई गरम झाली आहे. त्याच्यामध्ये जवस टाकूया. मीडियम गॅसवर सतत हलवत राहायचं आहे. जवसाचा रंग बदलेपर्यंत आणि जवसाचा चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे. मीडियम टू लो गॅसवर भाजायचे. जवसाचा हलकासा रंग बदलला आहे. जवसाचा सुगंध सुटायला लागला आहे. गॅस मी कमी केला आहे. जवसाचा चटचट आवाज येतो आहे. याच्यामध्ये 2 चमचे तीळ टाकूया. मंद गॅसवर भाजून घ्यायचे. तीळ छान भाजले गेलेत. याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकते. 1 मिनिटभर खसखस परतून घेऊया. सर्व साहित्य छान भाजले गेले. आता मी हे काढून घेते. डेसिकेटेड कोकोनट टाकूया. मंद गॅसवर हलकंसं भाजून घ्यायचं आहे. डेसिकेटेड कोकोनटचा रंग बदलला आहे. छान सुगंध सुटला आहे. आता मी हे काढून घेते. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते. काजू, बदाम, अक्रोड टाकूया. गॅस मिडियम केला आहे. 1 ते 2 मिनटं परतून घेऊया. ड्रायफ्रूट्स असे तुपावर परतून घेतले की त्याची चव छान लागते. 2 मिनटं ड्रायफ्रूट्स छान परतून घेतले. आता मी हे काढून घेते. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते. मखाणे टाकूया. मखाणे लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. मखाण्यांचा रंग बदलला आहे. लालसर झालेत, छान कुरकुरीत झालेत. आता मी हे मखाणे काढून घेते. कढईमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकूया. मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनटं गव्हाचं पीठ कोरडंच भाजून घेऊया. 2 मिनटं गव्हाचं पीठ कोरडंच भाजून घेतलं आहे. आता मी गॅस कमी केला आहे. याच्यामध्ये 3 चमचे साजूक तूप टाकूया. मंद गॅसवर सतत हलवत राहायचं आहे. पिठाचा रंग बदलेपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत पीठ छान भाजून घ्यायचं आहे. पीठ मंद गॅसवर भाजायचं आहे. पीठ खाली जळालं नाही पाहिजे. सतत हलवत राहायचं आहे. पिठाचा रंग बदलत चालला आहे. पीठ गुलाबीसर होत चाललं आहे. छान सुगंध सुटला आहे. याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकते. मंद गॅसवर पीठ भाजून घेऊया. पीठ छान भाजून झालं आहे. पिठाचा रंग बदलला आहे. छान सुगंध सुटला आहे. आता मी हे पीठ काढून घेते. भाजलेले जवस, तीळ, खसखस, भाजलेले मखाणे आणि भाजलेले ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत. मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटायचं आहे. सर्व साहित्य वेगवेगळं वाटायचं आहे. भाजलेले जवस, तीळ आणि खसखस याची पावडर, भाजलेल्या मखाण्यांची पावडर आणि भाजलेल्या ड्रायफ्रूट्सची पावडर, सर्व साहित्य मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेतलं आहे. सर्व साहित्य वेगवेगळं वाटून घेतलं आहे. लाडू करायला घेऊया. सर्व साहित्य एकत्र करूया. भाजलेलं गव्हाचं पीठ, जवस, तीळ आणि खसखस याची पावडर, भाजलेले डेसिकेटेड कोकोनट, भाजलेल्या मखाण्यांची पावडर, भाजलेल्या ड्रायफ्रूट्सची पावडर, 1 वाटी बारीक चिरलेला गूळ. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा वेलची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर. आपण याच्यामध्ये गूळ वापरला आहे. थोडासा जायफळ किसून टाकूया. 2 चिमूट जायफळ किसून घेतला आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून 1 ते 2 वेळेला फिरवून घेऊया. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सर्व साहित्य मिक्सर चालू बंद करून 1 ते 2 वेळेला फिरवून घेतलं आहे. सर्व साहित्य छान एकजीव झाले. ताटात काढून घेऊया. याच्यामध्ये 1 चमचा चारोळी टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. लाडू वळून घेऊया. हे लाडू छोटे छोटेच करायचे असतात. खूप मोठे नाही करायचे. लाडू छान वळले जात आहेत. छान झाले लाडू. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू करून घेते. जर तुमचे लाडू वळले जात नसतील
तर याच्यामध्ये 1 ते 2 चमचा साजूक तूप पातळ करून टाकायचं. लाडू छान वळले जातात. छान झालेत लाडू. सर्व लाडू करून झालेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 15 लाडू तयार झालेत. आपण 1 वाटी साजूक तूप घेतलं होतं, त्यापैकी 2 चमचे साजूक तूप उरलेलं आहे. आपले जवसाचे लाडू तयार झालेत. प्लेटमध्ये सर्व केलेत. छान झालेत लाडू आपले. हे लाडू पौष्टिक आहेत. जवसामध्ये खूप पौष्टिक घटक असतात. थंडीच्या सीझनमध्ये हे लाडू खाल्ले जातात. हे लाडू उष्ण असल्यामुळे दिवसातून एकच लाडू खाल्ला पाहिजे. लाडू कसे झालेत ते बघूया. छान झालेत लाडू. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.